आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे. गेल्या अनेक वर्षानंतर हा निकाल लागतोय. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडनं ही संपूर्णपणे जी केस लढलेली आहेत, ते जे ॲडव्होकेट वालझडे सर माझ्यासोबत आता आहेत. सर, तुम्ही अगदी अनेक वर्ष हे केस जे आहे ते जवळून बघितलेलं आहे. आज हे निकाल लागणार आहे. तुम्ही कसं बघता आजच्या निकालाकडे? आता साक्षीपुरावा झालेले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण मला खात्री आहे की सर्व आरोपी निर्दोष होतील अशी खात्री आहे मला. तर त्यावेळेस जवळपास तुम्ही 3 ते 4 वर्ष ही केस लढलेली आहे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या कडून. कसं म्हणजे त्यावेळेस काय काय घडामोडी घडली होती? आता एटीएसकडे तपास होता. मान्य श्री हेमंत करकरेजी आणि मोहन कुलकर्णी हे त्यावेळेस तपास अधिकारी होते. प्रथमतः नाशिकला सीजीएम कोर्टाकडे केस आली, रिमांड झाला. कालांतराने मकोका लावल्यामुळे स्पेशल कोर्टाकडे गेली. इथून मग शिवडी कोर्टात आणि बॉम्बेला ती केस ट्रान्सफर झाली. तर सुरुवातीला एटीएसकडे तपास होता. 2011 साली हा तपास एनआयएकडे गेला आणि त्यानंतर मग एनआयएने पूर्ण त्याच्यात हे केलं. आणि दरम्यान साध्वींना कॅन्सर सारखा आजार जडला होता. त्या सर्वाइव्ह केला. 17 वर्ष झालीत. आज निकालाची अपेक्षा आहे. तर मग होपफुली आज निकाल होईल आणि आमचे सर्व आरोपी निर्दोष सुटतील असा मला खात्री आहे. सर, त्या काळामध्ये जे संशयित आरोपी होते त्या काही आरोपींवरती अन्याय झाले, खास करून साध्वी प्रज्ञा सिंह वरती अन्याय झाले, त्यांना छळण्यात आलं होतं, अशा पद्धतीचे आरोप हे झालेले होते. आपण हे संपूर्ण केस अत्यंत जवळून बघितलेला आहे. कितपत यामध्ये वस्तुस्थिती? बरोबर बोललात आपण की कसं आहे की त्यावेळी 22 पानी एक ॲफिडेव्हिट दिलेले मी. आज तो तपासाचा भाग आहे की साध्वींना अरेस्ट करायच्या आधी, घटनेनंतर जो काही दिवस त्यांना ठेवलं गेलं अज्ञात ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांना टॉर्चर करण्यात आलं होतं. आता एक इतक्या वाईट प्रकारे टॉर्चर करण्यात आलं होतं की कबुली जबाब नोंदवायच्या दृष्टीने, पण त्या तत्सम झाल्याने पण त्यावेळी त्यांना मांस खाण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरवची शिवाळ करण्यात आली. त्यांना टॉर्चर करण्यात आलं. त्यांना ते एका जनावराला देवा तशा भांड्यात त्यांना जेवण देण्यात आलं होतं, जेणेकरून कुठेतरी सरेंडर व्हावे या दृष्टीने. परंतु त्यांनी जे लिहून दिलं ते विदारक होतं. 22 पानी ॲफिडेव्हिट आहे. ते आपण जर म्हणा नंतर मी त्यांना कॉपी देईनच त्याची. तर मलाच ते डोळ्यात अश्रू आले होते ते बघून की इतकं आपण स्वातंत्र्यात राहतोय आणि इतकं ब्रिटिशांनी एवढा जुल्म केला असता तर एवढा जुल्म आपलीच माणसं आपल्या लोकांना करतात. आपण स्वातंत्र्यात राहतोय आणि एका हिंदू राष्ट्रात राहतोय, यात मला फार वाईट वाटलं होतं. त्याचमुळे मला कदाचित हा हुरूप आला की केस आपण घ्यावी, तडीच न्यावा, हा मला त्यावेळेस माझा मानस होता. तर आपण ही संपूर्णपणे केस 2011 पर्यंत लढलेला आहात. त्यावेळेस एटीएसच्या सुद्धा तपासावरती असेल किंवा त्यांच्या या सगळ्या घटनेवरती काही प्रश्न जे उपस्थित केले होते? बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की यांच्या विरुद्ध पुरावा काय आहे. एटीएसकडे असा प्रश्न होता की एनआयएकडे तपास गेल्यानंतर केसमध्ये चार्जशीट येईल किंवा नाही असा संशय हे झाला होता. कारण साक्षीदार कोणी नाही. आपलं व्यवस्था जी आहे क्रिमिनल लॉ हा साक्षी पुराव्यावर चालते. साक्षीदार कोण आहे, काय साक्षी यायला पाहिजे पुढे. तेच झालेलं आहे का इथे अनेक साक्षी रेकॉर्डला दाखवतो, पण जोपर्यंत मान्य न्यायालयात येऊन ते शक्तीवर साक्ष दिली जात नाही किंवा साक्ष दिली जात नाही, तोपर्यंत ते साक्ष ग्राह्य धरता येत नाही. पुरावे तुम्ही एवढं बंडल आणाल, परंतु साक्ष किती देते आणि सत्यता सगळं लोकांनी समोर आणलेली की यांचा काही संबंध नाही असं दिसतंय ओव्हरऑल. आणि मोर ओव्हर जर पाहिलं तर ह्या जे फंडामेंटल्स आहे क्रिमिनल लॉचे की 99 गुन्हेगार सुट्टे झाले, पण एक इनोसंट व्यक्तीला सजा लागता कामा नये. त्याच प्रिन्सिपल आपण चालूया. 120B आणि बाकीचं आता त्यावेळेसची कलमं लावली होती 302, 307, 504, 506, 34 आणि बाकीचे जे UPA जो ॲक्ट आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट. तर ह्या अनलॉफुल ॲक्टिव्हिटी ॲक्ट खाली त्यांना ते प्रॉसिक्यूट केलं गेलं होतं. चार्ज फ्रेम झाले होते, पण दरम्यान त्यांचा आजारपण म्हणा किंवा बाकीचे फॅक्ट्स बघता त्यांना जामीन देण्यात आला. आणि विशेष बाब म्हणजे मला एक सांगा की त्या निवडून आल्या भोपाळमधनं. दिग्विजय सिंग, दिग्गी राजा जे म्हणायचे, काँग्रेसचे कोर लीडर, त्यांना हरवून प्रचंड मताने निवडून आले. का बरं? लोकांना कळतं इनोसंट कोण आहे आणि त्याचमुळे त्यांना निवडून आणण्यात आलं. आणि आजही बघा, आज प्रकृतीशी झुंजत आहेत. आज ते मगाच एअरपोर्टवर आलेले आहेत. कदाचित त्याच कोर्टासमोर सर्व आरोपी हजर असतील, कारण मागील तारखेलाच न्यायालयाने सर्वांना हजर राहण्याची हे ताकीद दिली होती. त्यामुळे सर्व हजर आहेत आणि बघूया. आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. न्यायप्रविष्ट बाब आहे, निकालाची अपेक्षा आहे आणि सर्व आरोपी निर्दोष होतील. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की व्यक्ती कोण गेला घटनेमध्ये, हिंदू असो मुस्लिम असो, याला आपण आतंकवाद नाव देऊ नका.
घटना घडलेली तर तपास व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे आणि तो तपास झाल्यानंतर पुरावा आला तर तुम्ही फासावर द्या, पण पुरावा नसेल तर निर्दोष व्यक्तीला नाहक कुठल्या याला दबाव, राजकारणाला दबाव बळी पडून तुम्ही त्याला फासावर चढवू नका. सर तिथं बॉम्बस्फोट या सगळ्या घटनेनंतर तिथे गाडी सापडलेली होती. ती गाडी नेमकं कोणाची होती? कारण त्या गाडीच्या भोवती सुद्धा अनेक जे आता युक्तिवाद हाच तो प्रश्न आहे ना साहेब, पूर्ण चार्जशीटमध्ये केवळ रजिस्ट्रेशन नंबर साध्वीच्या नावावर होता, पण पुरावा असा आलाय की त्यात डॉक्युमेंट तयार केले, ती ट्रान्सफर करण्यात आली होती आणि ते एका व्यक्तीला देण्यात आली होती. आणि ती आता बघा, एखाद्या वस्तू तिथे सापडली, ती प्लांट करण्यात आली का ती तिथे कोणी आणली, हा तपासाचा भाग आहे ना. तपास करावा आणि तो केलेला आहे. आता त्या ट्रान्झिटमध्ये ती गाडी आला असावी किंवा मालेगाव क्षेत्र असावी तर भंगार बाजार फार मोठा आहे, स्क्रॅप म्हणून कोणतरी तोडण्यासाठी आणले असावी ती. त्याच्यासाठी तुम्ही केवळ रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणून त्याला आरोपीला रोपअप करता येत नाही, एवढं सोपं नाही ते. सर आणखीन एक महत्वाचा प्रश्न, आपण गेल्या अनेक वर्षांपासून हे केस अत्यंत जवळून पाहिलेले. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर भगवा आतंकवाद हा एक नाव समोर आलेला होता. तो नेमकं कशा पद्धतीने? साहेब, हे राजकारण्याने दिलेलं नाव आहे. आतंकवाद हा भगवान असू शकतो किंवा मुस्लिम असू शकतो किंवा जिहादी नसू शकतो. आतंकवादच आहे. केवळ कोणतरी नाव द्यायचं, लेबल द्यायचं भगवा आतंकवाद, एकदम अतिशय चुकीचं आहे. हे राजकारणाने त्यावेळी क्रिएट केलेली स्टोरी, मी असं म्हणेन. सर आताच एक महत्वाची बातमी आलेली आहे, सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे एनआय कोर्टाने. मला खात्री होती, जय श्रीराम, मी एवढंच म्हणेन की ह्या ठिकाणी सत्याचा विजय झालेला आहे. साध्वी मला नेहमी म्हणायच्या, 11 महिने आम्ही ज्या याच्यात होतो, त्यांना हॉस्पिटलला ठेवलं होतं की सत्य बेबस आहे, पराचित नाही, लाचार नाही, और सत्य की जीत हुई. हेच म्हणेन की सत्य की जीत हुई, ते महत्वाचं आहे. तर हे होते वालजडे सर. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या केस संदर्भात जे आहे ते आपलं म्हणणं जे आहे ते कोर्टात मांडलेलं होतं. आता या सर्व आरोपींची निर्दोष मुक्त जे आहे ते न्यायालयाने केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या आजच्या निर्णयानंतर काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.